नमस्कार धनुराशीच्या माझ्या प्रिय मंडळींनो, आता इतका मोठा राजयोग बनत आहे की जो पहिल्यांदाच बऱ्याच वर्षांच्या कालावधीनंतर असा राजयोग बनत आहे. आणि हा असा राजयोग लवकर बनत नाही, जो की तुम्हाला सांगते 27 जुलैपासून ते 11 डिसेंबरपर्यंत हा राजयोग तुमच्यासाठी बनलेला आहे. तर धनुराशीच्या सर्व मंडळींनो तुम्हाला सांगते 27 जुलैला शनी वक्री होत आहे आणि जो की 11 डिसेंबरपणे पर्यंत शनी वक्री राहणार आहे. आणि याचा धनुराशीवरती काय परिणाम होणार आहे ते आज आपण पाहणार आहोत. कारण की तुम्हाला सांगते जेव्हा जेव्हा शनी वक्री होतात तेव्हा तेव्हा त्याचे परिणाम प्रत्येक राशीवरती वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतात. आणि यामध्ये आज आपण पाहणार आहोत की धनुराशीवर शनी वक्रीचा कोणता परिणाम घडणार आहे. आणि जो घडणार आहे तो अगदी प्रभावशाली असणार आहे. कारण की बऱ्याच वर्षांनंतर धनुराशी तुम्हाला सांगते तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला असा हा राजयोग तयार होत आहे, जो की तुमच्या राशीवरती चांगले परिणाम आता शनी महाराज नक्कीच देणार आहे. आता धनुराशीच्या आयुष्यात असा चमत्कार घडू शकतो जे तुमचं आयुष्याचं संपूर्ण भविष्य बदलू शकतो. तुम्हाला सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला सांगते व्हिडिओला पुढे जाण्यापूर्वी फक्त एकच विनंती करेन, जर तुम्ही माझ्या यूट्यूब चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा. कारण की आपला हा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे आणि अशीच महत्त्वपूर्ण माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचावी यासाठी सबस्क्राईब नक्कीच करा. तर तुम्हाला सांगते धनुराशी तुमच्या कोणत्या घरात शनी वक्री होत आहे, तर तुमच्या 4थ्या घरात शनी आता वक्री होत आहे. आणि 4थं घर कसलं आहे, तर 4थं घर जे आहे ते सुखसोयीचं मानलं जातं आणि हे अगदी शुभ आहे. तर धनुराशीसाठी आता सुखसुविधा नक्कीच या दिवसांमध्ये, ह्या सर्व महिन्यांमध्ये जुलैपासून ते डिसेंबर या पूर्ण महिन्यांमध्ये तुम्हाला हे नक्कीच बघायला मिळणार की तुमच्या आयुष्यामध्ये सुखसुविधांमध्ये तुम्हाला वाढ होताना दिसेल. जर तुम्ही जमीन मालमत्ता संबंधित तुमच्या काही अडचणी असतील, घर घेण्यामध्ये काही अडचणी असतील तर या काळामध्ये त्या सर्व काही दूर होताना दिसेल. कोणाला जर जमीन प्लॉट घर खरेदीचा तुम्ही विचार करत असाल तर हे सर्व काम तुमचे या दिवसांमध्ये तुम्हाला नक्कीच होताना दिसेल. तुमचं जे बऱ्याच काळापासूनचं स्वप्न होतं घर खरेदीचं ते देखील तुम्हाला सांगते या ऑगस्ट ते डिसेंबर या काळामध्ये तुमचं हे स्वप्न देखील लवकरात लवकर पूर्ण होताना तुम्हाला दिसणार आहे. कारण शनी महाराज तुमच्या चांगल्या घरात आता बसलेले आहे आणि जरी ते वक्री झालेले असले तरी तुमच्या त्या चांगल्या घरात बसल्या असल्यामुळे त्यांचा चांगला रिझल्ट तुमच्या राशीच्या लोकांना नक्कीच मिळणार आहे. तर माझे प्रिय धनुराशीच्या लोकांना तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून तुमच्या आयुष्यात सतत संघर्ष, अडथळे हे सर्व काही पाहिलं असेल. अनेक वेळा तुम्हाला असंही वाटलं असेल की किती मेहनत केली तरी योग्य फळ मात्र पाहिजे तसं मिळत नाही. आयुष्य एका ठिकाणी जसं काही अडकून पडल्यासारखं तुम्हाला वाटत होतं. परंतु तुम्हाला सांगते आता ज्योतिषशास्त्रानुसार हा काळ पूर्णपणे बदलत आहे. तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन दिशा आता तुमच्या आयुष्यात येणार आहे आणि जो की तुमच्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे. ग्रहांची चाल तुम्हाला सांगते तुमच्या आयुष्यावर मोठा प्रभाव टाकणार आहे. धनुराशीसाठी सध्या जे तुम्हाला सांगितलं शनी वक्री होत आहे त्याचे शुभ परिणाम आता तुमच्या राशीवर पाहायला मिळतील. जसे की एखादी प्रगती, यश, स्थैर्य तुमच्या आयुष्यामध्ये घेऊन येणार आहे. विशेषतः जे लोक सतत अपयशाला सामोरे जात होते त्यांच्यासाठी एक नवीन आशेचा किरण तुम्हाला नक्कीच या दिवसांमध्ये दिसणार आहे. अनेक वेळा तुम्हाला अपयश मिळालं असेल, विश्वासघात तुम्हाला सहन केला असेल, तुम्हाला स्वतःच्या क्षमतेवरही शंका निर्माण झाली असेल, परंतु त्या सर्व अनुभवांचा उपयोग आता तुम्हाला पुढे जाण्यासाठी होणार आहे. कारण आता ही जी वेळ आहे ती तुमच्या मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ आहे. तर ह्या दिवसांमध्ये काय घडणार तुम्हाला सांगते, सर्वात मोठ्या घटना घडणार आहे. पहिली घटना म्हणजे जी तुमच्या जीवनामध्ये घडू शकते की अचानक एखादी मोठी संधी तुमच्यासमोर येईल. ही संधी तुमच्या करिअरशी संबंधित असू शकते किंवा एखाद्या प्रोजेक्टच्या रूपात तुमच्यासमोर येऊ शकते. ही संधी तुमच्या आयुष्याची दिशा बदलू शकते. कारण तुम्हाला सांगते उद्यापासून प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्या. कारण नशीब आता तुमच्या बाजूने वळणार आहे आणि तुमच्या बाजूने वळू लागलेलं आहे. त्याला सुरुवात नक्कीच झालेली आहे. दुसरी महत्त्वाची घटना घडणार जी की आर्थिक स्थितीत सुधारणा होण्याची सुरुवात. तर ज्योतिषशास्त्रानुसार धनुराशीच्या व्यक्तींवर पैशांच्या बाबतीत आता सकारात्मक प्रभाव पडणार आहे. काही लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो, काहींना नवीन उत्पन्नाचे मार्ग सापडू शकतात, काही लोकांना जुने अडकलेले पैसे परत मिळू शकतात. आर्थिक दृष्टिकोनातून हा काळ तुमच्यासाठी अत्यंत लाभदायक आणि अत्यंत महत्त्वाचा आहे. येणाऱ्या प्रत्येक संधीला ओळखा आणि प्रत्येक संकेताला ओळखा आणि त्याचा पुरेपूर फायदा नक्कीच घ्या. तिसरी घटना म्हणजे जी तुमच्या आत्मविश्वासाशी संबंधित आहे. गेल्या अनेक वर्षांमध्ये दिवसांमध्ये तुमच्या परिस्थितीमुळे तुमच्यातला आत्मविश्वास हा कमी झालेला होता. आता तुम्हाला स्वतःवर विश्वास वाटू लागेल आणि हा
आत्मविश्वास तुमच्या यशाचं मुख्य कारण ठरेल. कारण जेव्हा माणूस स्वतःवर विश्वास ठेवतो तेव्हा तो कोणतीही अडचण अगदी सहजपणे पार करू शकतो. तुम्हाला सांगते, चौथी घटना म्हणजे नातेसंबंधांमध्ये सुधारणा होण्याची शक्यता. तर तुम्हाला सांगते धनुराशी, काही गैरसमज, तणाव, दुरावा जो गेल्या काही वर्षांपासून तुमच्या आयुष्यामध्ये निर्माण झाला होता ना, तो आता हळूहळू कमी होताना तुम्हाला दिसेल. तुमच्या आयुष्यात पुन्हा एकदा प्रेम, समजूतदारपणा आणि शांतता नक्कीच येऊ लागणार आहे. पाचवी महत्त्वाची घटना जी घडणार आहे ती म्हणजे तुमच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ. कारण जेव्हा ग्रहांची स्थिती अनुकूल होते तेव्हा माणसाच्या जीवनात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते आणि ही ऊर्जा तुम्हाला पुढे जाण्यासाठी नक्कीच प्रेरणा देणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारची भीती न बाळगता आता येणाऱ्या या दिवसांमध्ये तुम्हाला सांगते, ह्या शनी वक्री झालेल्या हे जे महिने आहेत, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, हे जे महिने आहेत या दिवसांमध्ये तुम्हाला सांगते अगदी आत्मविश्वासाने पुढे जा. कारण तुम्ही जे पण काम हाती घेणार त्याला तुम्हाला यश मिळणार म्हणजे मिळणार. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत लाभदायक आहे. नवीन संधी येणार, नवीन ग्राहक, आर्थिक वाढ होण्याची शक्यता नक्कीच निर्माण होत आहे. त्यामुळे उद्यापासून प्रत्येक निर्णय विचारपूर्वक घ्या आणि आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना देखील हा काळ प्रगतीचा ठरू शकतो. तुमच्यासाठी नवनवीन संधी, नवीन जॉब ऑफर, ज्यांना जॉब मिळाले नसेल त्यांच्यासाठी नवीन जॉब ऑफर, जर तुमचं प्रमोशन बाकी असेल तर प्रमोशन, पगार वाढ, यासारख्या काही ना काही घटना नोकरी करणाऱ्या लोकांसाठी नक्कीच. आणि नोकरीमध्ये तुमचा मान, सन्मान, प्रतिष्ठा यामध्ये देखील तुम्हाला वाढ होताना तुम्हाला दिसणाऱ्या नवीन मोठी जबाबदारी देखील तुमच्यावरती टाकली जाऊ शकते. नवीन एखाद्या प्रोजेक्टसाठी तुमचा नावाचा विचार केला जाऊ शकतो. तुमच्या कामामध्ये तुम्हाला एवढंच सांगते की सातत्य ठेवा, सकारात्मक दृष्टिकोन ठेवा. जेव्हा तुमच्या विचारांमध्ये सकारात्मकता वाढेल ना, तेव्हा तुमच्याला नवीन नवीन कल्पना सुचतील आणि तुम्ही अधिक स्पष्टपणे तुमच्या उद्दिष्टांवरती लक्ष केंद्रित करू शकाल. ही गोष्ट तुम्हाला यशाच्या दिशेने नक्कीच घेऊन जाणार आहे. जर तुम्ही बाहेरच्या देशांमध्ये, परदेशामध्ये नोकरीसाठी तुम्ही प्रयत्न करत असाल तर या दिवसांमध्ये तुम्हाला नक्कीच नवनवीन संधी उपलब्ध होतील आणि तुमचं जे पण स्वप्न आहे ते या दिवसांमध्ये नक्कीच पूर्ण होणार आहे. तुम्हाला सांगते, फक्त सकारात्मक विचार हे तुमच्या भविष्यासाठी फायदेशीर ठरू शकतात. त्यामुळे आता उद्यापासूनच येणाऱ्या प्रत्येक दिवसाची सुरुवात अगदी शांत मनाने आणि सकारात्मक विचाराने करा. ज्या लोकांना सतत अपयशाचा सामना करावा लागला नाही याच्या आधी, त्यांच्यासाठी हा काळ एक नवीन संधी घेऊन येत आहे आणि आता तुम्हाला जाणवेल की परिस्थिती बदलत आहे. लक्षात ठेवा, मेहनत आणि सातत्य हे यशाचे खरे गुपित आहे. आणि आता जी ग्रहांची स्थिती आहे, कारण कधी कसं असतं की ग्रहांची जी स्थिती असते त्याच्यावरती देखील यश अपयश अवलंबून असतं. आणि आता जी ग्रहांची प्रतिकूल परिस्थिती स्थिती आहे ती तुमच्यासाठी अगदी अनुकूल आहे आणि एकदम जबरदस्त आहे. त्यामुळे तुम्ही अजिबात घाबरू नका आणि फक्त मेहनत सोडू नका आणि तुमच्या नशिबावरती विश्वास ठेवा. तर मंडळींनो, या घटना तुमचं संपूर्ण आयुष्य आता बदलून टाकणार आहे. त्यामुळे आत्मविश्वास ठेवा आणि सकारात्मक राहा आणि पुढे चालत राहा. कारण तुमचं उज्ज्वल भविष्य तुमची वाट पाहत आहे. या काळात तुमच्या निर्णय क्षमतेमध्ये देखील तुम्हाला मोठा बदल दिसून येईल. गेल्या अनेक वर्षांमध्ये तुम्ही अनेक वेळा संभ्रमात अडकत होता, निर्णय घेण्यात अडचणी येत होत्या, परंतु ग्रहांच्या ह्या स्थितीमुळे आता तुम्ही योग्य निर्णय आणि अचूक निर्णय घेण्याची ताकद आता तुम्हाला मिळणार आहे आणि त्यामुळे तुमच्या जीवनातील अनेक अडथळे आपोआप दूर होतील. तुम्हाला कोणत्या मार्गाने पुढे जायचं याबद्दल स्पष्टता मिळेल आणि जी तुमच्या यशासाठी अत्यंत महत्त्वाची ठरेल. या नव्या काळात तुम्हाला काही नवीन लोक भेटू शकतात. तुमच्या जीवनात सकारात्मक ते लोक बदल घडवून आणतील. लोक तुमच्या करिअरमध्ये, व्यवसायात, वैयक्तिक आयुष्यात देखील महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यांच्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला योग्य दिशा नक्कीच मिळणार. नवीन संबंध निर्माण करताना नक्कीच घाबरू नका, कारण काही वेळा आयुष्यातील मोठे बदल हे नवीन लोकांमुळेच घडतात आणि ही गोष्ट तुमच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा भाग ठरू शकते. शेवट तुम्हाला एकच सांगू इच्छिते की संपूर्ण बदलाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे तुमचं मानसिक संतुलन, आध्यात्मिक संतुलन. कारण जेव्हा माणूस आतून मजबूत असतो ना, तो बाहेरच्या कोणत्याही मोठ्या परिस्थितीला, कोणत्याही मोठं यश आहे जे काही ते तो अगदी सहजपणे ते सांभाळू शकतो आणि त्याला सामोरे जाऊ शकतो. तुमच्या जीवनात आता अशी स्थिती निर्माण झाली आहे की ती तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत शांत राहण्याची आता ताकद देईल. उद्यापासूनच तुम्हाला सांगते, अगदी उद्यापासून स्वतःवर विश्वास ठेवा, सकारात्मक राहा. प्रत्येक दिवसाला तुम्हाला सांगते एक नवीन संधी म्हणून स्वीकारा, कारण तुमच्या आयुष्यातील हा सुवर्ण काळ आहे. आता हे जे आता दिवस मी तुम्हाला सांगितले ना, हा तुमचा सुवर्ण काळ आहे. जे 4 महिने तुमच्यासाठी अगदी सुवर्ण काळ आहे. त्याचा पुरेपूर फायदा नक्कीच उचला. तुम्हाला सांगते, माझ्या धनुराशीच्या व्यक्तीने तुमच्या आयुष्यातली बदलाची खरी सुरुवात आता ही होत आहे आणि झालेली आहे. लक्षात ठेवा, नशिबाने आता साथ देत आहे. नशीब तुमचं साथ देत आहे. फक्त मेहनत
करणं आणि योग्य निर्णय घेणे हे अत्यंत आता महत्त्वाचं आहे आणि ते सर्वस्वी तुमच्या हातात आहे. येणाऱ्या प्रत्येक संधीचा नक्कीच फायदा घ्या आणि आजची माहिती ही तुमच्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. तर तुम्हाला सांगते मंडळींनो, ही आजची माहिती तुमच्यासाठी अगदी फायदेशीर उपयोगी आहे आणि तुमच्या मनाला जरा पण आवडले असेल ना, तर आजच्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा. आणि होय, तुम्हाला सांगते असेच महत्त्वाचे संकेत, महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आपला पॉझिटिव्ह रिस्पॉन्स माझ्यासाठी अत्यंत मौल्यवान आहे. हे भेटूया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.